मित्रांनो राम राम. यंदा महाराष्ट्रामध्ये पाऊस नेमकं केव्हा येणार, जे काही आपलं IMD म्हणजे भारताचं हवामानशास्त्र आहे, तर यांच्या सांगण्यावरून एक अंदाज मी तुम्हाला सांगतोय. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, यावर्षी जो काही टेम्परेचर आहे, तर टेम्परेचरचा पारा आपल्या महाराष्ट्रामध्ये 47 डिग्रीपेक्षाही जास्त काही जिल्ह्यामध्ये आपल्याला तिथं पाहायला मिळतोय. तर अशातच दरवर्षी शेतकरी मित्र आपले काय करत असतात माहिती का, धूळ पेरणी करत असतात. म्हणजे कापूस असेल लागवड करून टाकायची, जेव्हा पाऊस पडेल तेव्हा उतरून जाईल. सोयाबीन असेल पेरणी करून टाकायची किंवा इतर कोणत्याही पिकाची पेरणी करून टाकतात आणि पावसाच्या भरोशावरती यांचं जे पीक आहे तर ते अवलंबून असतं. परंतु यावर्षी झालं काय माहिती का, टेम्परेचर एकदम भयंकर आहे मित्रांनो. अशा टायमाला आपले जे काही धूळ पेरणी जर तुम्ही केली तर बियाण्याचं तिथं नुकसान होऊ शकतं. कदाचित उगवण त्या बियाण्याची होणार नाही. त्याच्यामुळं एक IMDच्या किंवा आपलं जे भारताचं हवामान खातं आहे तर यांच्या हिशोबाने जो मान्सून आहे मित्रांनो, तर तो 31 मे किंवा 1 जूनच्या आसपास केरळमध्ये तिथं दाखल होण्याची दाट संभाव्यता त्यांच्या हिशोबाने तिथं वर्तवण्यात आलेली आहे. त्याच्यासोबतच 5 ते 10 जूनच्या आसपास जो मान्सून आहे तर तो कोकण किनारपट्टी आणि त्याच्यासोबतच मुंबईच्या आसपास तिथं आलेलं पाहायला मिळेल. आणि बऱ्यापैकी 15 ते 17 जूनच्या आसपास आपल्या पूर्ण मध्य महाराष्ट्रामध्ये जो काही मान्सून आहे तर तो दाखल होण्याची शक्यता आहे. तर अशा टायमाला शेतकरी मित्रांना आपल्याला एक काळजी घेणं गरजेचं आहे. यावर्षी तरी टेम्परेचर जास्त असल्यामुळं पहिला एखादा अर्धा चांगला पाऊस पडल्यानंतरच आपल्या पिकाची लागवड किंवा पेरणी करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आता ऑलरेडी 22-23 जूनच्या आसपास माझ्या पाठीमागं तुम्ही पाहू शकता, कापूस या पिकाची लागवड झालेली आहे. परंतु ज्या शेतकऱ्याची काळाटीची जमीन आहे, ड्रीप व्यवस्थापन आहे किंवा चांगल्या प्रकारे पाणी ज्या शेतकऱ्याकडे सध्या उपलब्ध आहे, तर अशा शेतकऱ्यांना लागवड करायला काही हरकत नाही. परंतु ज्या शेतकऱ्याकडं पाण्याची कमतरता आहे, पाणी देऊ शकत नाही, पूर्णपणे पावसावरती अवलंबून आहे, तर अशा शेतकऱ्यांनी निश्चितच चांगल्या प्रकारे पाऊस होण्याची वाट पाहणं तिथं अतिशय महत्त्वाचं आहे. पाऊस निश्चितच 15 ते 17 जूनच्या आसपास आपल्या महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे दाखल होईल. त्याच्या अगोदर कदाचित एखाद्या अर्ध्या भागामध्ये जो काही अवकाळी पाऊस असतो तर अवकाळी पाऊससुद्धा तिथं पडू शकतो. तर मित्रांनो, तुमचा अभ्यास काय म्हणतो, यावर्षी महाराष्ट्रात पाऊस कधी दाखल होणार आहे? व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर शेअर करायला मात्र विसरू नका.